झालं का? नाही होतं. काय झालं, होत नाही आहे का? असं कोणी राहिलं नाही ना यायचं. ठीक आहे. लास्ट लेक्चरला काय केलं होतं आपण? लिस्टमध्ये कुठले कुठले फंक्शन्स, मेथड्स, अजून सर ट्रिम रिलेटेड एक पाहिलं होतं आपण, लेफ्ट राईट. काय? दिवाळी झालं होतं.
आर स्ट्रिप एल स्ट्रिप नुसतं स्ट्रिप काय कशासाठी यूज होतं ते स्पेसेस काढण्यासाठी आर म्हणजे राईट साईडची ठीक आहे सो टुडे विल स्टार्ट विथ टपल तर टपल काय आहे पहिले तर व्हॉट इज टपल ओके अजून म्हणजे ठीक आहे अजून कॅन होल्ड डिफरंट डेटा टाइप्स ठीक आहे ओके बाय द वे कमिंग बॅक टू लिस्ट काउंट फंक्शन काय करतो काउंट काय काउंट हां ते तर लेन नाही करतं नाही केलं याचा अर्थ आता एक स्ट्रिंग आहे सर आणि त्यामध्ये वॉवेल्स किती आहे ते आपल्याला काउंट करायचं असेल तर आपण त्याला काउंट फॉर्म यूज करतो इथे इथे 3 का आलं अरे हे खूप महाग आहे का यू हॅव एक्सटेन्शन्स इन्स्टॉल्ड ॲट माय अकाउंट तुम्ही खूप मागे आहे माझं पार लॅग होतो सर्वांनाच लॅग होते का स्क्रीन ऑनलाईन नाही सर गुड नाही सर एक मिनटं कट करून परत जॉईन कर काय माहित. कोणाचं इथे कनेक्ट असेल तर डिस्कनेक्ट करा वायफाय ठीक आहे ह्याने काय केलं हे रिव्हर्स इक्वल्स टू ट्रू इथे येतं झूम करायला त्याने काय केलं सॉर्टने काय केलं आणि जर असेंडिंग मध्ये करायचं असेल तर फॉल्स करावं लागेल
लिहून घ्या हे कुठेतरी. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतील, लिस्ट देतील नोटबुकवरती किंवा एका पेजवरती, अँड दे आस्क यू टू राईट अ कोड टू राईट इट इन असेंडिंग और डिसेंडिंग. तर 2 लाईनचा कोड आहे फक्त, आणि कोणालाच जमत नाही तो. किंवा मग कधी कधी त्याला कंबाईन करून देतात की त्यातले पहिले युनिक एलिमेंट्स काढा, मग असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये त्याला लिहा. युनिक एलिमेंट्स म्हणजे हां, पहिले सेट घेऊन मग त्याला सॉर्ट करायचं. ठीक आहे. डिफॉल्ट काय डिफॉल्ट जशी लिस्ट दिली तशी. छोटे छोटे क्वेश्चन्स विचारतात ते असेंडिंग डिसेंडिंगमध्ये लिस्ट प्रिंट करून दाखवा तुमचं. समजलं सर्वांना? ईश्वर का नाही आला? हां, का नसली तर रेकॉर्डिंग? हां, व्हेरी गुड. ठीक आहे, चलो पुढे. असेंडिंग आणि डिसेंडिंगची केस समजली, लक्षात आलं? काय वापरावं लागेल त्याच्यासाठी? डॉट सॉर्ट एक मेथड आहे, ठीक आहे, ती. ओके. एकाच हा कोड कसला आहे? काय एनिवन टेल मी. हा कोड कसला आहे? कसा केलाय? लिस्टमध्ये हां, ओके. आणि मग नेक्स्टमध्ये नेक्स्ट व्हेरिएबलमध्ये काय केलं आहे? 2 अदिती लक्ष द्या. हां, असं लिहिलेलं चालतं का पण? तेच विचारलं, असं लिहिलेलं चालतं का? बाकी हे काय फॉलो करता माहिती आहे का? कधी मॅथ्समध्ये सॉल्व केले काय? एक्स सच दॅट एक्स इज बिलॉंग्स टू, हां तसं होतं आहे. ठीक आहे, यालाच पायथनच्या टर्म्समध्ये असं लिहितात. एक्स फॉर, आता फॉर लूप वापरायचा म्हणून एक्स फॉर एक्स इन नंबर्स इफ एक्स इज व्हॉट्स एव्हर द कंडिशन इज. ठीक आहे, एवढी तर फॉर लूपचीच तुमची स्टेप झाली. नंतर इफ, याला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन असं म्हणतात. ठीक आहे, समजलं? याच्याने तुमचा लाईन ऑफ कोड कमी होतो खूपच जास्त. हां, काय करतो आपण सिम्पल मॅथमॅटिक्समध्ये? एखादी इक्वेशन आपल्याला 1 लाईनमध्ये लिहायचं असेल, जेव्हा फंक्शन्स आपण करतो, ठीक आहे, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू किंवा एक्स इज लेस देन 0, देन दिस कंडिशन मॅथ्समध्ये लिहितो ना. हां, आता मग एक्स काय आहे? एक मिनटं, एक्स कुठला नंबर घेतला आहे आपण? हां, आता एक्स एक त्याला सांगितलं, एक एक्स नंबर सच डॅट म्हणजे तो एक्स असा की फॉर तो एक्स इन नंबर्स. आता नंबर्स कुठले? वरचे. हां, एक्स इन नंबर्स असा नंबर जो डिवाइड म्हणजे ज्याला मॉड्युलस 2 = 0 आला तर तो काय असेल? अरे पण दॅट वॉज रिटन इन डिफरंट सिंटॅक्स. करू मग विदाउट एक्स, बट टू राईट दिस. अरे आता एक्स सच डॅटची हे कसं लिहिता आपल्या मॅथ्समध्ये? असंच ना? ऐकलं आहे कधी सच डॅट?
अरे ते कुठला टॉपिक आहे? फंक्शन्समध्येच ना. मॅथ्स सगळ्यांना, कॉमर्सवाल्यांना पण असतंच आहे. मला तो टॉपिक लक्षात नाही. फंक्शन्स का कशामध्ये तरी आहे, असंच लिहितो आपण. एफ ऑफ एक्स वेअर एक्स सच दॅट एक्स इक्वल्स टू दिस. हां करेक्ट. ठीक आहे. तर हे 2-3 सिम्पल राहिलेले होते. बाकी पॉप वगैरे सांगितलं होतं. काय करतं? नाही नका म्हणू, सांगितलं होतं. ठीक आहे. हिअर व्हेरी इम्पॉर्टंट इज दिस असेंडिंग अँड डिसेंडिंग वन. आणि हा कोड कुठेतरी लिहून घ्या. जर लिस्टमधून जर तुम्हाला हे, बाय द वे यू कॅन डू दिस युझिंग फॉर लूप ॲज वेल. म्हणजे सिम्पल असं पण करू शकता तुम्ही. एक्स इक्वल्स टू, तुम्ही रॅन्सम जे लिस्ट दिली, ठीक आहे, नंतर फॉर आय इन ए, नंतर मग ती कंडिशन ते देऊ शकतो आपण. दॅट्स नॉट अ बिग डील. बट अगेन त्यालाच एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन वॉज दिस. ठीक आहे, समजलं? तुम्ही तसं जरी लिहिलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. बट आय वॉन्टेड टू गिव्ह वन मोर ऑप्शन. सो हा एक आहे. नेक्स्ट टपल काय? हां येस बोलो. सर CMP मेथड सांगा ना एकदा. कुठली? CMP. CMP, what's that? Means Anand, please specify. सर तुम्ही लिस्ट मेथडची जी फाईल पाठवली आहे ना, हां, त्याच्यात CMP म्हणून एक आहे. फाईल थोडी पाठवली मी कुठली. लिंक डॉक्युमेंटेशन पाठवली सर तुम्ही. इवन आय नीड टू नो. काय लिहिलंय त्याच्यात? सर compare two object and return an integer according to the outcome. टू ऑब्जेक्ट अँड रिटर्न Any integer Ah. according to the outcome. कम. स्ट्रिंगमध्ये होती का लिस्टमध्ये होती? बघूनच घेऊ ना. लिस्ट मध्ये सर. इथे एक्झाम्पल नाही दिलं आहे का? नाही सर. नाही, आय हॅव नेवर यूज्ड. कधी वापरली नाही मी. म्हणजे टाइम कॉम्प्लेक्सिटी दिलेलं आहे. CMP दोन ऑब्जेक्ट आणि आपलं int not callable.
इथं नो ॲट्रिब्यूटच्या नंतर लिस्ट ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट CMP. सांगतो काय, कधी वापरलं नाही मी. सर सिंटॅक्स वेगळा इथे CMP ऑब्जेक्ट 1 ऑब्जेक्ट 2 आपण पण स्क्वेअर object- ब्रॅकेट दिले. ओपन क्लोजिंग पॅरेंथेसिस. एक मिनटं, लिस्टचा मेथड आहे ना तो, मग ऑब्जेक्ट लिस्टमध्येच हवे ना. CMP not defined. बहुत झाली का? तोपर्यंत परत रिजॉईन करा, दुसरा कोणाचं तरी लॅपटॉपवरनं करा, त्याच्यात एक्सटेन्शन डाउनलोड केलेले. इतना भी नहीं गलत हो सकता यार मैं. रोजचं सर काम आहे एकदा माझं कम्पेअर वर. करा ना. ओके. सर ती आउटडेटेड झाली ती कन्सेप्ट, पायथनच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये ती नाही आहे. ठीक आहे. हो. एवढं तेच म्हटलं, असं कधी होऊ नाही शकत. कारण की जे रिसेंट म्हणजे आता आमचं ऑफिसमध्ये ना काही फंक्शन्स जे वापरायचे आहेत सपोज एका पाईपलाईनमध्ये, तर मग ते येतात की इथे म्हणजे जर तुम्ही एखादी पायथन डेव्हलपर म्हणून गेलात ना, तर तुमच्याकडे असं नाही की तुम्हाला स्वतः कोड करायचं आहे. काय कोड करायचं आहे ते पण दिलेलं आहे, फक्त माहिती पाहिजे तुम्हाला की इथे हे वापरायचं आहे, तिथे ते वापरायचं आहे, इथे हे वापरायचं. दॅट्स नथिंग बट अ पायथन डेव्हलपर. आणि एक डिझाईन पण करणं. काय झालं? काय झालं ऋषी? मग कशासाठी करायचं? हां, CMD वगैरे करून ठेवा काय, आणि इंटरव्ह्यू मध्ये नाही असं विचार आत्तापर्यंत तुम्ही कोणाला विचारताना नाही बघितलं. आता एवढे बॅचेस झाले, कोणाला विचार. ठीक आहे, असो. झालं का? उद्यापासून दुसरा लॅपटॉप घ्या, किंवा मी करतो उद्यापासून अरेंजमेंट, किंवा कोणी लवकर येत असेल तर करून ठेवायचं ना. फार आता 15 दिवस झाले, 15 लेक्चर झाले. सांगा. हो का? ठीक आहे, जेवढे पण झाले. समजतंय ना? कान खूप तीक्ष्ण आहे बरं का माझे, कान खूप तीक्ष्ण आहे म्हटलं माझं. उद्यापासून बसू नाही देणार मी. बोट दिला तर हात नका ओढू. आज नाही आले सर्वे, उद्या सर्वे पाहिजे ना, बाय हुक और बाय कुक. थोडासा पेपर असो काही असो, आय डोंट केअर. उद्या सगळे पाहिजे मला लेक्चरला. तुमचे फ्रेंड्सला बोलवून घ्या उद्या, काही करू. ठीक आहे. अँड विथ देअर लॅपटॉप्स. उद्या अप्लाय कसं करायचं ते सांगेल, कारण की आपलं मॉडरेट पायथन झालेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जर SQL डेव्हलपर असेल किंवा पॉवर BI डेव्हलपर असेल, ठीक आहे, तिथे पायथन नाही आलं तरी चालतं. अशा ठिकाणी तुम्ही अप्लाय करायला सुरुवात करू शकता. पण पायथन म्हणजे पायथनचं थोडं तरी आलं तर त्यांना इथे चेरी ऑन द केक होतं. मग ते की थोडं जरी पायथन आलं तर मग थोडं जरी पायथन यायला आपलं तोपर्यंत होऊन जाईल. तर मग उद्या सगळ्यांना बोलवून घ्या. ठीक आहे, तसं मी ग्रुपवर टाकतोच. गेटिंग बॅक टू दिस
गेटिंग बॅक टू काय आपलं टपल. ठीक आहे. हेट्रोजिनियस म्हणजे तुम्ही का लेक्चर केले नाही का आधीचे? हो का नाही केलेत का? आज परत एकदा करू द्या सगळे. आहे ना यूट्यूबवरती, कळलं का तुम्हाला पण? तुम्ही पहिल्यांदा आले ऑनलाईन करत होते का नाही? अरे सांगा, मला समजलं पाहिजे. मग तेच म्हणतोय, पहिल्यांदा आले का? मग आता नाही आहे ना कुठलं एक्झाम? अच्छा बरं, तुम्ही पण का सगळे? हां मग आता एक काम करा. काय झालं? अरे बोलतोय ना मी. घ्या पटकन दुसरा कुठला तरी. आधी ती लॅपटॉप उद्या जर नसला नाही आहे का कोणाकडे लॅपटॉप? हां त्याचं त्यांनी तिथं माझं पेड आहे, त्यांचं त्यांनी पेने गेले. बंद करून द्या ना, एसी त्रास होतोय तो. ठीक आहे. रिजॉईन केलं का तू? आहे का? उद्यापासून लावून ठेवायचं एखाद्याचं चांगलं असेल तर. किती लेक्चर झाले सांगितलं मी. ठीक आहे, तुम्ही आज तिकडने काय काम करा. बाकी सर्वांनाच सांगतोय मी की आत्तापर्यंत जेवढे आज दिवसभर आहे तुमच्याकडे आणि उद्याचं पण आहे 10 पर्यंत. काय 10-11 लेक्चर झालेत, तेवढे बघून या. असू दे. हां घे काढू. अरे जोरात. आतल्या याला लाव मग. हां खरा पटकन. झालं का? विंडोज की. चलो, टपल काय? हेट्रोजिनियस. ठीक आहे. हेट्रोजिनियस म्हणजे काय? कुठले पण डेटा टाईप्स याच्यात चालतील. ठीक आहे. एक म्हणजे कन्फर्म क्वेश्चन येतो, डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल. 5 ते 6 डिफरन्स करून जा. ठीक आहे. टपल फास्ट आहे लिस्टपेक्षा, एवढं नेहमी लक्षात घ्या. आणि कमी स्पेस स्टोअर करतं, युटिलाइज करतं सॉरी. ठीक आहे. ChatGPT, गुगल कुठून घेता येईल घ्या, पण मग काही गरज नाही, एक्सप्लेन केलंच आहे मी पहिलेच. तर त्या दोघांचे डिफरन्स विचारतील, किंवा लिस्ट आणि सेट, किंवा टप्पल आणि सेटमधला डिफरन्स. कुठला ना एक डिफरन्स तर तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये येणारच आहे. ठीक आहे. तुम्हाला इफ आणि फॉर लूपमधनं एक क्वेश्चन येणार, याच्यातनं डिफरन्सचा एक क्वेश्चन गॅरंटी येणार. नंतर युनिक एलिमेंट्स काढा, तो एक क्वेश्चन गॅरंटी येणार. युनिक आता विचारतील, कधी डुप्लिकेट्स काढून दाखवा म्हणतील, कधी युनिक एलिमेंट्स ठेवा म्हणतील. दोघांपैकी एक तर बोलतील. हां मग तेव्हा सेटच यूज करायचा. ठीक आहे. इंडेक्सिंग आणि स्लायसिंगवर विचारतील. माईक बंद कर. चला ओके गुड. हां गुड. चलो, कसं लिहिता टप्पल? इझी आहे ते, काय आता सांगायची गरज नाही, आपण ऑलरेडी केलं. स्पीकर बंद करून टाक. ठीक आहे. समजलं काय? 10, 12, 30.
ठीक आहे. लेन फंक्शन काय करतो? ठीक आहे. आता एक टपल घेतला. त्याची इंडेक्सिंग कशी करता? मला 5 काढायचा आहे, तर कसं काढेल? कसा पण लिहिणार कसं? ए ओपन क्लोजिंग हां, या 2. याला इंडेक्सिंग म्हणतात. अजून एक पद्धत काय आहे 5ला घेण्याची? कसं? कळलं का? बरं. काय कसं केलं आधी? पण का -5च का? -6 घेतलं असतं तर कळलं? बरं. मागे कळालं की -5 का? कन्फ्यूज नको हो, 1 सेकंड. 5च्या ऐवजी मी 3 करतो. मग इथे ते 5 सेम झालेलं ना. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे? स्टार्ट फ्रॉम 4, एंड ॲट 55 अँड स्किप बाय 2. हां, कसं पण लिहिणार कसं? हां हां 1 स्टार्ट फ्रॉम 4, स्टॉप ॲट 55. 6 का 5? 5 कोणाला वाटतं? हां, आणि कितीने? 2. एक सेकंड, चला हे काढून टाक. जर 6 घेतला असता तर 55ला एंड करायचं आहे, म्हणजे त्याला इन्क्लूड नाही करायचं. 5 घ्यावं लागेल. एंड तो जो लूप नाही म्हणता येणार आपल्याला, तिथे एंड करायचं आहे. लेट्स से इथे कट करायचं आहे, याला थोडी इन्क्लूड करणार आपण. करेक्ट ना? हो. आणि मग आता स्किप करायचा म्हटलं मग 5 वाले बरोबर होते. आणि कट करायचं बाय डिफॉल्ट कितीने होतो? 1. तर आपण 2 ने केला. 1 जरी लिहिला तरी तेवढंच येईल. करेक्ट? 1 जरी केला तरी तेवढंच येईल. ठीक आहे. तसंच मग फक्त आता 2. ठीक आहे, समजलं? ओके. एम्प्टी टपल म्हणजे काय? हे कोण एक्सप्लेन करेल मला? हे कळालं? एम्प्टी टपल काय? काहीच व्हॅल्यू नाही त्याचं. ठीक आहे. ती हाऊ टू राईट अन एम्प्टी टपल. तर मुलं काय करता? ए इक्वल्स टू ओपन अँड क्लोज ब्रॅकेट. सॉरी, हे असं लिहितात. ठीक आहे, हे असं लिहायचं टपल देऊन. इट्स ऑल्सो करेक्ट,
बट ते म्हणतो ना हे मग याच्यावरनं तुम्हाला याच्यावरनं ना क्लॅरिटी कळते, कन्सेप्ट क्लॅरिटी कळते. ओके, ही नोज कास्टिंग ॲज वेल. ठीक आहे, कळलं का? एम्प्टी टपल विचारतात, एम्प्टी टपल लिहून टाकू, तर मग हे असं लिहितात एम्प्टी टपल. समजे? झालं? लिहिलं का? लिहिलं? आगे अब मुझे बोलो, मी हे सांगितलं तुम्हाला, हे 12, 33, 44 हे असं आपण कधी केलं आहे का, लिहिलं आहे का? कुठे लिहिलं आहे? ओके, मल्टिपल व्हेरिएबल्सला एक व्हॅल्यू असाइन करतात. ए बी सी डी सगळ्यांना एकच गेलं पाहिजे, ते एका व्हेरिएबलला मल्टिपल व्हॅल्यूज आहे, असं कधी केलं नव्हतं आपण याच्या आधी. हां, मग काय हे मी इतकंच लिहिलं, काय कंडिशन आहे ही? काय काय कळतं तुम्हाला याच्यावरनं? हां, ठीक आहे, जिसका कोई नहीं उसका टपल. ठीक आहे, असंच समजा. ठीक आहे, कधी पण कुठलं पायथनमध्ये असं ओपनली कुठलं काही दिलेलं असतं तर इट कन्सिडर्स इट ॲज अ टपल. लिहून घ्या कुठेतरी, तुमच्या भाषेत लिहा जे लिहायचं ते. असं नाही, बट इम्पॉर्टंट असं तर लक्षात राहतं, अशा नाही काय करणार. हो बरोबर. ज्याला जसं लिहायचं तसं लिहा, बट समजलं का? ठीक आहे, ही एक लिहून ठेवा कंडिशन आणि त्याचं आउटपुट पण लिहा. ठीक आहे, इररिस्पेक्टिव्ह काही पण नंबर्स टाकले आपण तिकडे 34, 90 इट विल टेक इट इन ॲज अ टपल. लिहिलं? काय लिहिलं? अरे मैंने ऐसा ही बोला, असं नका सांगू फक्त इंटरव्ह्यूमध्ये. क्वेश्चन कसा विचारता माहिती आहे का? हे असं लिहिलं ना, ठीक आहे, हे बघा असं देऊन, असं तुमच्या समोर आहे ना, इंटरव्ह्यूवर सांगेल ऑनलाईन, दोन्ही सिनेरियो सांगतो, ऑफलाईन ऑनलाईन. तुम्हाला असं त्याच्या स्क्रीनवरती दाखवेल, याचा डेटा टाईप सांगा. असं विचारलं, मग कसं, मग काय होतं समजलं? हा हे इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे, हा खूप ट्रिकी आहे. विचारतातच, तुम्हाला काहीच नाही देणार, एक व्हेरिएबल देतील, 4-5 व्हॅल्यूज, आणि स्टील अजून जर कन्फ्यूज करायचं असेल ना, हे असं देतील, हे बघ एवढंच, आणि मग तुम्हाला क्वेश्चन असेल व्हॉट इज द डेटा टाईप ऑफ ए. झालं. मग जर मी शिकवलं नसतं तर काय दिलं असतं, काय सांगितलं असतं तुम्ही? इनव्हॅलिड सांगून दिलं असतं तुम्ही. ठीक आहे, बट असं आहे पॉसिबल. हे नाही, काय संबंध? एक्झिक्यूट झालं ना, कुठे सिंटॅक्स एरर आला? त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं मग, अनफॉर्च्युनेटली वी कॅन्ट हायर यू. नाही, बट असे डेव्हलपमेंटला जर कोणी गेले ना, असे क्वेश्चन विचारतात, हे तुम्हाला लीड कोडवरती पण सापडतील असे.
असे एवढे नाही, ते DSAचेच असतात मोस्टली, बट असे ते नाही का ते मुलांना असं किरकोळ काहीतरी असं करायला म्हणून असे क्वेश्चन्स देतात, डोकं लावायला जरा काय येईल. कारण हे जर सांगितलं नसतं तर मग परत प्रश्न पडतो की अच्छा पहिले इंटिजर आहे, मग स्ट्रिंग आहे, मग ते हां मग काय कोणी काही बोलतो. खूप मी तर विचारतोच हा क्वेश्चन जर कोणी इंटरव्ह्यूला आलं तर. लाईक 90% ऑफ द स्टुडंट्स हॅव सीन दे कांट आन्सर इट. काही मुलं काय करतात, काही मुलं स्मार्ट असतात. म्हणजे सर ते नोटबुकवरती असलं ना ते मला म्हणतात एकदा लॅपटॉप द्या करून दाखव, कॅन आय डू इट ऑन लॅपटॉप. किंवा मग ते काय करतात, ते ऑनलाईन इंटरव्ह्यू असेल ना मग पटकन मग लॅपटॉपवरती बघून घेतात, करून घेतात. मी पण आहे मग याच्यामध्ये हे देऊन टाकतो. ठीक आहे, हे विचारतील, थोडं इंटरेस्टिंग आहे. कळालं, टाईप चेक करायला लावतील. ठीक आहे, 2 क्वेश्चन विचारतील याला की याचा डेटा काय म्हणतात त्याला, वॉट इज इट कन्सिडर्ड ॲज अँड चेक द डेटा टाईप ऑफ दिस व्हेरिएबल. समजलं. टपलमध्ये ह्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट. रेस्ट रेंज फंक्शन सेम वर्क करेल. ठीक आहे. नंतर फॉर लूप पण तसं काम करेल का. लेट से आय हॅव टेकन, चल हाच घ्यायचा का. फॉर आय इन माय प्रिंट माय टपल, करेक्ट. समजलं. काय केलं. याला मी कन्वर्ट करू शकतो का लिस्टमध्ये, इथेच कन्वर्ट करू शकतो का लिस्टमध्ये. मग टपल काढून लिस्ट टाका. समजलं का. अरे केलंय आपण, इसी का हमने कैसा किया है. आ गया यार ए ना, लेट्स से ए 1 2 3 4 5 6 फॉर आई इन रेंज क्यों लेंगे अब, ऑलरेडी ए घेतलाय ना आपण. रेंज कधी घेता, जेव्हा आपल्याला नंबर्स हे करायचे आहेत. हां पण आता आपल्या समोर ऑलरेडी समजे. बाकी स्लायसिंग अँड इंडेक्सिंग आत्ताच करून बघितलं आपण, सेम आहे ना. जशी लिस्टमध्ये आहे सेम तसंच टपलमध्ये. टपल इज ऑल्सो अ लिस्ट. ठीक आहे. सेट इज ऑल्सो अ लिस्ट. लिस्टच आहे ती पण. अरे लिस्टला लिस्ट कन्फ्यूज होतात. दॅट इज ऑल्सो टपल पण एक लिस्टच आहे, सेट पण एक लिस्टच आहे, आणि लिस्ट तर आहेच. हां डिक्शनरीचं की व्हॅल्यू पेअर मॅपिंगमध्ये येतं ती. हां सगळेच व्हॅल्यू स्टोअर करतात असं सांगायचं मला. ही पण एक बॉटल आहे, ह्या पण ते 1-2 बॉटल आहे. फक्त काय झालं ऋषी. हा एक लॅपटॉप आहे, हे पण ते एक लॅपटॉप आहे. आता डेल समजलं का. तसंच सांगायचं हे समजा. समजलं का लिस्ट हे. हां आता त्याच्यानेच नीट समजतं. आमचं मशीन लर्निंगचं लेक्चर पण तिकडनंच सुरू होतं. ठीक आहे. कमिंग बॅक टू टपल मेथड्स. ठीक आहे.
ह्यात पण CMP बघा इथे जरा कलर चेंज झालाय. का आपण केलं म्हणून झालं असो. नाही पण ते निघून जातं डायरेक्ट. आपण केलं म्हणून आलं असेल. बरेचसे होते याच्यामध्ये बाय द वे. फंक्शन असे खूप होते. असं 3-4 वेळा स्क्रोल करावं लागायचं 3-4 बॅच पूर्वी. ते लेट तुम्हाला मी पायथन फर्स्ट लेक्चरला तुम्हाला एक पायथनची वेबसाईट दाखवली होती. त्याच्यामध्ये म्हटलं अपडेटेड घेत राहतं, पण तुम्ही आता ऑटो अपडेट केलेलं आहे VS कोडवर, म्हणून तुमचं ऑटो अपडेट होत राहतं. पण ज्याने जुपिटर नोटबुक ॲज अ लोकल होस्टवर जरी केलेलं आहे ना, त्यांना अपडेट करावं लागतं. ठीक आहे. तर मग तुम्ही जाऊन तिथे बघू शकता एकदा की कुठला लेटेस्ट व्हर्जन आला आहे, कुठल्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये कुठले डॉक्युमेंटेशन्स नवीन आलेत. दॅट इज ऑल सीन इन दॅट. म्हणजे आता तुम्ही जर 3.10 3.9मध्ये त्याचे डॉक्युमेंटेशन्स वेगळे होते, 3.12चे डॉक्युमेंटेशन्स वेगळे. आणि हे अपडेट कसं होतं, कशाने अपडेट होतं, काही बग वगैरे आला, कोणी काही नवीन काही संशोधन केलं त्या हिशोबाने. ठीक आहे. सो यू हॅव दिस. बाकी तुमच्याकडे ChatGPT तर सगळे करतातच. बघा अजून किती फंक्शन्स आहे, किती वापरता येतात. ठीक आहे. आणि जास्त एवढं खोलमध्ये जायची गरज नाही, बट यू शुड नो की ओके, जसं मी तुम्हाला लिस्टचं सांगितलं असेंडिंग डिसेंडिंगचं, तसं याच्यामध्ये पॅकिंग आणि अनपॅकिंग एक सांगतो. हां सॉरी, लिस्ट कन्वर्जन्स. ठीक आहे. टपलला जर लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सॉर्टेड म्हणून एक गोष्ट वापरतात. काय वापरता? ठीक आहे. फॉर एक्झाम्पल वी हॅड दिस टपल. ठीक आहे. ए किंवा जो पण होतो 11, 12, 13. ठीक आहे. मी काय केलं, बस इथे लेट्स से B इक्वल्स टू सॉर्टेड तर प्रिंट काय करेल रे? मी जर इंटरव्ह्यूवर राहिलो असतो, क्वेश्चन कसा केला असता, जे तुम्हाला हे दिलं होतं ना की एवढं सोपं थोडी. मुलं मग काय ब्रॅकेट लावून मोकळे होते. हां चेक. एक त्याला सिम्पल सांगितलं असतं, कन्वर्ट इट टू अ टपल अँड देन चेंज इट टू अ लिस्ट. याला कन्वर्ट इट टू अ टपल अँड चेंज इट टू अ लिस्ट, देन चेंज इट टू अ लिस्ट विदाउट युझिंग ब्रॅकेट्स. मी राहिलो असं मी असा क्वेश्चन केला असता. करेल मी आता पुढच्या वेळेस. हो ते पण करू शकतो. मी जेवढा क्वेश्चन दिला मी काय सांगितलं, विदाउट युझिंग आय नीड, कुठली ब्रॅकेट न वापरता तुम्ही करून द्यायचं. कास्टिंगला पण तर ब्रॅकेट लागेल. कास्ट करताना काय करतो, बट टपल ब्रॅकेट A B इक्वल्स टू टपल A असं कराल ना तुम्ही. नंतर त्याला मग परत मग B इक्वल्स टू विदाउट कास्टिंग. कळलं क्वेश्चन काय अदिती? काय 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 तुम्ही त्रास होत असेल तर बाहेर जाऊन बसा जरा. हां आणि मग त्याला कन्वर्ट करायचं लिस्टमध्ये. नाही चल हेच ना मग सॉर्टेड तर लागेल. हां पण पहिले तर टपलमध्ये त्याला कन्वर्ट करणं विदाउट ब्रॅकेट्स विदाउट. हो ना, मग आता तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही बोलताय. सांगितलं नसतं तर
2 दिवस याच्यातच गेले असते तुमचे. हे काय क्वेश्चनच कसं काय हा असा क्वेश्चन असूच शकत नाही. ठीक आहे, असे थोडे ब्रेन स्ट्रॉमिंग क्वेश्चन्स बघा कुठे भेटले तर, नाही तर मीच या माझ्याकडे इंटरव्ह्यूला एकदम भारी भारी देतो तुम्हाला. सॉर्टेड केले तर व्हॅल्यू सॉर्ट होऊन येते. नाही तर वरती टपल म्हणून सॉर्ट होणार आहे असाइनमेंट केस. हां, लिस्टमध्ये कन्वर्ट करतं, बट एक असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कन्वर्ट करतं. फॉर टपल लिस्टमध्ये तसं काही होत नाही. लिस्टमध्ये डायरेक्टली एक इन प्लेस हां ट्रू किंवा फॉल्स तुम्ही केलं तर मग त्या हिशोबाने होऊन जातं. बट इथे एक कन्वर्ट करायला सॉर्टेड वापर, तेवढं लक्षात ठेवा बस. अजून वाढवायचं असेल तर मग क्वेश्चन सांगू की याला कुठला असेंडिंगमध्ये आलं ना, डिसेंडिंगमध्ये करून दाखवा बस. म्हणून म्हणतो याच्यावरती खूप क्वेश्चन्स बनतात डेटा स्ट्रक्चर्सवर. रिव्हर्स टू फॉल्स. तसंच इन प्लेस ट्रू, हे तुम्ही डेटा क्लिनिंग जेव्हा शिकू आपण पांडासमध्ये तेव्हा पण ट्रू आणि फॉल्स. डेटा व्हिज्युअलायझेशन मॅटप्लॉटलिपमध्ये पण KDE जो आपल्याला ती लाईन पाहिजे असते तेव्हा पण ट्रू आणि फॉल्स करू पुढे. पण हा क्वेश्चन समजला का? ओके गुड. चलो A इक्वल्स मला ॲड करायचं आहे 12. होईल का? कसं करायचं? मला 12 ॲड करायचं आहे. कसं होईल? कसं करावं लागेल? वेळ झाला. हां, अपेंड फंक्शन काय करतो? लास्टला ॲड करतो. शब्बास. का नाही होणार? एकदा बनवल्यानंतर आपण त्याला चेंज करू शकत नाही. इट इज इम्म्युटेबल. समजलं का? झालं का क्लिअर आता? काही हुशार डोके म्हणत होते A इक्वल्स टू 1233 केलं. सर याला आम्ही प्रिंट केलं. याला आम्ही प्रिंट केलं. हां ठीक आहे, समजलं. तर हे आलं आणि नंतर आम्ही जाऊन याला चेंज केलं तर हे तरी आलं. नाही, असतात असे. एक्सपिरियन्सवाल्यांनी केलंय असं. मी काय केलेलं, एक्सपिरियन्सवाल्यांनी केलेलं. ठीक आहे, समजलं. अपेंड फंक्शन टपलमध्ये यूज करून दाखवा किंवा डायरेक्ट पेपरवरती लिहून देतील A इक्वल्स टू दिस ॲड 12 इन दिस पर्टिक्युलर थिंग, किंवा मग परत पकडायला याच्यात 12 ॲड करून दाखवा. फक्त मग हे नाही करायचं. ठीक आहे, समजलं काय? टपल आहे ना ते. होईल. व्हेरी गुड. सांगतो काय, ते याच्या एका याच्यावरनं खूप क्वेश्चन्स बनतात, किती पण. जसं करायचं मी शिकवून मोकळं झालं, तुम्हाला जे करायचं ते करा. ठीक आहे, अपेंड फंक्शन काय? हां, का नाही करत? तुम्ही थोडं लांब लांब बसा, नाही तर मग उद्या एक आज ईश्वर नाही, उद्या तुम्ही नाही, शुभम नाही, हळूहळू एक 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 काय. हां, मला तसंच वाटतंय. ओके,
ठीक आहे ठीक आहे. हे आपण लिस्टमध्ये पण केलं होतं. आय डोंट थिंक इथे एक्सप्लेन करायची गरज आहे. 2 डिवाइड बाय हे इफ आय वॉन्ट टू डिवाइड मला मल्टिप्लाय करायचंच आहे 55ला 2ने तर काय वापरावं लागेल? 55 45 36 मला इंडिव्हिज्युअल एलिमेंटला 2ने डिवाइड करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. सर फॉर लूप यूज करून इंडेक्सिंग असं यूज करून मल्टिप्लाय करू शकतो. फॉर लूप वापरावं लागेल. करून बघा, होमवर्क आहे तुम्हाला. थोडे असे डोक्याला त्रास द्या. खरं ChatGPT नका करू, करून बघा थोडं. खरं सांगतो एकदम क्लास पायथन होऊन जाईल तुमचं जर विदाऊट ChatGPT थोडं डोकं लावून केलं तर. परत कुठे पायथनला बघायची गरज नाही तुम्हाला, एवढी मी गॅरंटी देतो. इंडिव्हिज्युअल एलिमेंट्सला मल्टिप्लाय करायचं. पुन्हा DSA केलंय कधी? DSA इंजिनिअरिंग वाल्यांकडनंच अपेक्षा करत नाही. सब्जेक्ट काय कामाचा तो? त्याच्यात काय थिअरीमध्ये दिलंय, लिंक लिस्ट काय, अरे काय, कोड सॉल्व्ह केले का DSAचे? अरे पण मग पॅकेज तर तेच देता. अरे भारी मस्त आहे, बायनरी ट्री वगैरे मजा येते सॉल्व्ह करायला. जे आपण आता मी त्याला तुम्हाला वरती कन्सेप्ट ॲक्च्युली ती खाली होती, मी वरच एक्सप्लेन करून दिली. त्याला पॅकिंग आणि अनपॅकिंग असं म्हणतात. ठीक आहे, ते जे मी आता सांगितलं विदाऊट हे. आता काय केलं मी, A = 60, B = ओमकार, C = 64. ठीक आहे, तिघांना मी काय केलं, लाईक आय जस्ट रोट इट इन अ 4th व्हेरिएबल. मग याला प्रिंट केलं. ठीक आहे, आणि याला म्हणता पॅकिंग, याला म्हणता अनपॅकिंग. सेमच आहे, जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना तेच आहे, फक्त थोडं आता त्याला एक पायथनचं सिंटॅक्स म्हणता येईल किंवा असं लिहिण्याची पद्धत. पॅकिंग आणि अनपॅकिंग. काय केलं, ABC 3 व्हेरिएबल्समध्ये 3 वेगवेगळा डेटा घेतला, त्याला 4th व्हेरिएबलमध्ये तिन्ही व्हेरिएबल स्टोअर केले आणि प्रिंट केलं. तर काय झालं, त्याचे 3 व्हेरिएबल्समधला जो डेटा होता तो पॅक होऊन आला. कशामध्ये? इन अ टपल. ठीक आहे, तेच त्याला आता अनपॅक करायचं होतं. काय नाही, सिम्पल. तिची 4th व्हेरिएबलची स्टेप आहे, तिला रिव्हर्स करून लिहिलं. ते मॉड्यूल्स आहेत, ते पॅकेजेस आहेत. त्या टपलचं काही नाही संबंध. ते मॉड्यूलमधलं आपण फक्त तेवढा एक पॅकेज घेतला आहे, म्हणजे लिनियर इक्वेशनला इम्पोर्ट केलं आहे, तर मग त्याच्या सगळ्या मॅट्रिसेस वगैरे इम्पोर्ट होऊन जातात. त्याचं लॉजिस्टिक घेतलं तर ते पॅकिंग अनपॅकिंग वेगळं आहे जरा. ठीक आहे, फॉर लूप पण आता आपण करून बघितलं यामध्ये टपलमध्ये. फॉर लूप पण आपण करून बघितलं टपलमध्ये, केलं ना वरती. प्रिंट तो जो नवीन व्हेरिएबल जो इथे घेतलाय. झालं, संपलंय, 5 मिनिट जाऊन बोलू.
ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट टपल. याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय कळालं, किती क्वेश्चन्स बनतात कळाले. सगळ्यांना क्लिअर झालं टपल? काय डाऊट? नक्की? तारे जमीन पर. समजलं का? ठीक आहे. त्याच्यातले जे एक क्वेश्चन आहे तो विचारतीलच पॅकिंग अनपॅकिंगवाला. पण मी जसं शिकवला तसं जर तुम्ही एक्सप्लेन केलं ना, मग काहीच टेन्शनच नाही. मग कळलं लिस्टमध्ये काय विचारणार टप्पल. तसंच सेटचं पण सांगेल अँड डिक्शनरीचं पण. या वीकमध्ये आपण ॲडव्हान्स पायथन सुरू करून देऊ मॉड्यूल्स. हां नाही आता नाही सुट्टी. नाही नेक्स्ट फ्रायडेपर्यंत तुमचं संपून जाईल पायथन. टेंटेटिव्ह म्हणजे संपेल ते जसं थर्सडेलाच वेनसडे फ्रायडेलाच थर्सडेलाच संपेल. वेनसडे किंवा थर्सडेला मला जास्त टाईम लागेल. नाही हां सॅटर्डे नाही यार. एक दिवस मला 2 दिवसही पुरत नाही. सॅटर्डे नाही, सॅटर्डे संडे नाही. बाकी मंडेला आपण 1 तास अजून 1-1.5 तास वाढव. पुढचं लेक्चर असतं ना. आज नाही, आज सुट्टी आहे. पुढचं लेक्चर ठीक आहे. चला समजलं. येस, स्टार्ट रायटिंग युअर अटेंडन्स ऑनलाईन. वेट. हां ऑनलाईन उद्या सर्वे पाहिजे ना, तरच मी सांगेल. नाही तर मग नाही सांगणार. ऑफलाईन नॉट ऑनलाईन. ऑफलाईन. हां म्हणजे जे ऑफलाईन येतात ते ऑफलाईन हवे उद्या. चलो ऑनलाईन कॅन लीव. थँक्यू. थँक्स अ लॉट.